नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये. मित्रांनो, रोजच्या प्रमाणे आपण सगळ्यात पहिलं तर गायींना पाणी पाजून घेतो, त्यानंतर चारा टाकणार आहे. आणि मित्रांनो, आपण जो काल गहू काढला होता ते आपण रात्री झाकून टाकला होता, परत उघडा करून टाकलाय. थोडं ऊन पडलंय त्यामुळे त्यात गहू टाकलाय आपण आता. तर मित्रांनो, आपण आता जातोय खुलताबादला. आपण गायींचं आवरून घेतलंय आणि भागवदालन ते येते आपल्यासोबत खुलताबादला जाण्यासाठी. त्यांनी मला सकाळी फोन लावला की आपल्याला आज जायचंय खुलताबादला. आज काही शनिवार नाही, आज रविवार आहे, तरी पण जातोय आपण. आणि आपल्याला तिथं 2-3 रील शूट करायचे म्हणून आपण गिम्बल घेतलंय आणि आता निघणार आहे आपण डायरेक्ट जाण्यासाठी. तर मित्रांनो, आपण आलोय आता खुलताबादला मंदिराजवळ. आणि आपल्या सोबत आहे आनंद, जो आपल्या आणखी ब्लॉग मध्ये कधी दिसला नसन, येत नाही ज्यादा. तर मित्रांनो, आपण आज मंदिराकडे जातोय. हे समोर मंदिर आहे. आपण 6 जण आलेले, भागवत दादा ते 2-3 जण आहे. आपण आता जातोय तिकडच दर्शन करायला. तर मित्रांनो, आपलं आता दर्शन झालेलं आहे आणि आपण आता गाडीकडे जातोय. ही आपली गँग आहे आणि आपण आता दर्शन करून आलेले. आज गर्दी नव्हती म्हणून आपलं दर्शन झालेलं आहे थोडं. आणि आपण प्रसाद घेऊन निघालोय आज जाण्यासाठी. तर मित्रांनो, आपण आता गाडीमध्ये बसून म्हैसमाळला जाण्यासाठी निघालोय. तर मित्रांनो, आपण आलोय आता म्हैसमाळ. हे समोर मंदिर आहे बालाजीचं. तर मित्रांनो, आपण आता म्हैसमाळ आहेत आणि इथलं एकदम थंड वातावरण आहे, ऊन नाही ज्यादा. आणि मी तुम्हाला इथलं पूर्ण बॅकग्राऊंड दाखवतो. किती भारी वातावरण झालंय. आणि त्या तिकडं मंदिर आहे. आपण आता इथं थांबलेलो आहे, गाडी दिली तिकडे लावून. आणि आता आपले फोटोशूट चालू आहे. इथं एकदम भारी वातावरण आहे. तर मित्रांनो, एकदम थंडगार वारा चालू आहे इथं. एकदम आपण हाईटला आहे डोंगरावरती आणि आपल्याला आता निघायचंय. आपण फोटो बिटो काढून घेतले इथं. एकदम थंडगार वारा आहे ना, आपण लय हाईटला आहे जास्त. एकदम वातावरण बघा किती भारी झालंय. लय खतरनाक वातावरण झालंय. आपण त्या साईडला गाडी लावली तिकडं. एकदम खतरनाक असं वातावरण झालेलं आहे आणि आपल्याला एकदम भारी स्पॉट भेटलाय फोटो काढण्यासाठी. हे का? तर मित्रांनो, आपण आता जातो डायरेक्ट गाडीकडे जाणार आहे आपण डायरेक्ट आता. हे का, इकडे रोहित बागडे गाडीवर चढलेले आहेत. फोटो काढायत काम चालू आहे त्यांचं. आणि इकडं आनंद आहे. आनंदी आडे राहणार गाडकर. हा, चालतंय. तर आता आपण निघणार डायरेक्ट घरी जाण्यासाठी. आपल्याला आता खुलताबाद केलं, आता म्हैसमाळ केलंय, आता डायरेक्ट घरी जाणार आहे आपण. हा, तर रोहित बागडे सिनेमॅटिक शूट करणार आहे आता. कॅमेरा बंद होते वाटतं. टुन ट्याड्या.
तर मित्रांनो आपण आलोय आता खुलदाबादहून म्हैसमाळहून वापस आणि आपण आणले आता दूध काढत मशीन न्यू वन ऍड झालेली बस बस काय भैया काय म्हणलं तू काय निघले पप्पा इथं मुंग्याले झाल्या चालू भी दम लावून तो बरं ध्यान आलं ते नाही त्या पाहिजे नाही ते नाही आपल्याला कुठं जाणार त्या चांगलं वाजत ते चल चल बांगडे इंगडे ते काम नाही असं निघत नाही ओके बंद केलं तेवढं प्रेशरला पंप करा आता या चालू त्या आवाज फक्त नाही ज्यादा आवाज आला थोडी ना ज्यादा होतच नाही डायरेक्ट गप्पन वर दोन किलो झाला थोडं काढा तुम्ही थोडं काढून पिळून घ्यायचं मित्र मुंगे इकडं होय मुंगे इकडं होय जिना तर मित्रांनो आपण आलो होतो म्हैसमाळहून वापस आणि आलेल्या पप्पा म्हणले की आपण मशीन बुक केलेली आहे दूध काढायची ना आपण लगेच मशीन घेऊन आलो होतो आणि आपण आज दूध काढून घेतलंय का इथं बघा ही मशीन आहे ती इथं कॅन ठेवलेली आहे आणि ती आपण हे नवीन आहे बघा ही नवीन आपण इकडे घेतलेली ती इथं बोल्ट आहे त्याला इथं बोल्ट आहे आणि इथं मशीन ठेवलेली आहे आपण आता ही आता त्याला नारळ फोडायचं काम चालू नारळ फोडायचे आपल्याला आता मित्रांनो आजच्या व्लॉगमध्ये एवढंच भेटूया पुढच्या नवीन एका व्लॉगमध्ये तर मित्रांनो तुम्हाला जरी आजचा व्लॉग आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मित्रांनो आपल्याला उद्या थोडं बाहेर जायचं कुठं जायचं ते तुम्हाला सांगतो फक्त उद्याचा व्लॉग बघायला विसरू नका.